तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो म्हणजे फार थोडा असा विशेष असा ब्लॉग आहे की आम्ही आमच्या परिसरात पुसद तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आम्ही सामने खेळायला जात असतो, व्हॉलीबॉलचे सामने. आणि तुम्हाला एक म्हणजे आधीची एक गोष्ट सांगून देतो की आम्ही आहे ना इतके थकलेले का दिसत आहोत. तर आम्ही आत्ताच नुकताच एक सामना खेळून आलेलो आहोत दिग्रस इथून. आणि ते सामने खेळून आल्यानंतर आम्ही गहुली या गावी आलो, जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतरावजी नाईक साहेब यांचं हे जन्मस्थान आहे. आणि हे जे मागे आहे ते आहे त्यांचं समाधीस्थळ. तर आता आपण जाणार आहोत गावात. आणि गाव कसं आहे, हे मुख्यमंत्र्यांचं गाव, हे आपल्याला कसं दिसतं आपल्या अँगलने आपण पाहणार आहोत. आणि फार काही अशा गोष्टी असतात गावात जे आपल्याला फार पाहाव्यासे वाटतात, मनमोहक असे दृश्य असतात. तर ते सुद्धा पाहणार आहोत. आणि आपले सामने जिकडे सुरू आहेत ना, तर त्याचा सुद्धा आनंद घेऊत आपण. तर आम्ही होतो दिग्रसला आणि तिकडून आम्ही आलोत आता इकडे. तर समाधी स्थळाचे जे काही तुम्हाला मी शॉर्ट्स वगैरे दाखवले आहेत आत्ता, तर त्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की समाधी स्थळ कसं आहे, काय आहे ते. त्यामुळेच ते छोटे म्हणजे शॉर्टमध्ये ते घेतलं. आणि याचाच व्हिडिओ म्हणजे वसंतरावजी नाईक साहेब यांचा रुबाब कसा होता त्यांच्यावर, येथील लोकांचा, गावातील लोकांचा, पुसद तालुक्यात त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारे कित्येक लोक होते, त्यांच्यावर किती प्रेम होतं. तर याच संबंधीचा एक ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. नाईक साहेब यांचे समाधीस्थळ असं ते ब्लॉग आहे. तर तो ब्लॉगसुद्धा फार छान झालेला आहे. तर आता आपण जाऊत गावात आणि पाहूत गाव कसं आहे ते, ठीक आहे. आणि आपले सामने कसे सुरू आहेत ते सुद्धा पाहू. चला. आणि नाईक साहेबांच्या गावात खेळायला आम्हाला संधी मिळाली. आम्ही त्या एक म्हणजे चांगलं असं वाटलं आम्हाला, की कारण पहिल्यांदा आम्ही खेळायला आलो इकडे आणि पहिल्यांदाच इथे सामने झाले असं वाटतं मला. म्हणजे आम्ही जेव्हापासून खेळतो तेव्हापासून तरी, या आधी झालेले आहेत असं म्हणतात, पण तेव्हा आम्ही खेळायचो नाही. ठीक आहे, चला. तर आता आपण जाऊ मैदानावर. एकाच दिवशी 2 सामने असल्यामुळे हे सगळे खेळाडू अक्षरशः थकले आहेत. पण तरीसुद्धा दुसऱ्या सामन्याला यांनी हजेरी लावली आहे. हे आहेत म्हणे आपले सबस्क्रायबर्स, जे नित्यनियमाने आपले व्हिडिओज पाहत असतात. आणि हे आहेत आपले खेळाडू, जे कालची झोप पूर्ण करण्यासाठी असे झोपी गेले आहेत जसे की महिनाभर आता उठणारच नाही. अच्छा, कुराड़ बनाने वाले हो ना तुम? कहाँ से आए तुम? एमपी से। एमपी से आए। और अभी यहाँ पे क्यों आए लेकिन इतने मतलब छोटे से गांव में? ऐसे हर गांव में घूमते हो क्या तुम? हाँ। अच्छा, और फिर गांव में मतलब जहाँ पे खेती बाड़ी का सामान रहता वहाँ पे देते सब? हाँ। अच्छा, ये पानी लेने गया था क्या? हाँ। अभी यहाँ से कहाँ पे जाने वाले हो फिर? यहाँ से देखेंगे इधर किधर जाएंगे जब विचार करते। अच्छा, और इसका मतलब होता क्या लेकिन फ़ायदा? और क्या किससे जाते तुम? मतलब गाड़ी है कि या बैलगाड़ी क्या है? ऑटो भाड़ा करके चले जाते। अच्छा, एमपी से आए लेकिन? हाँ। और एमपी में कब जाओगे फिर वापस? अभी वापस जाएंगे बरसात में। बरसात में ही डायरेक्ट? हाँ। तब तक इधर ही घूमोगे? हाँ। अच्छा, ठीक है ठीक है। क्या नाम है तेरा? हंसराज राठौड़। हंसराज राठौड़ है क्या? हाँ। बंजारा ही है क्या तू? हाँ। हाँ, लेकिन बंजारी नहीं आती तुझे? नहीं आती। अरे हम हिंदी अच्छा, हिंदी रहते तो हमारे को हिंदी आती। अच्छा अच्छा, ऐसा बात है क्या? ठीक है ठीक है. युवा पिढीनुसार विचार केला तर दाढीसाठी सगळे ट्रिमरचाच वापर करत असणार असं सगळ्यांना वाटतं.
या काकांना ट्रिमर माहिती नाही अशातला भाग नाही. पण आधुनिकता ही सगळ्यांना हवीहवीशी आहे असं सगळ्यांना वाटतं, पण तसं नसतं. मी काय म्हणतो, वसंतरावजी नाईक साहेब हे ज्यावेळी जिवंत होते तर त्यावेळी तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे असं? पाहिलं पण त्याच्या हाताखाली साला भरले. अच्छा, तुम्ही सालानं होते असं, म्हणजे कामाला वगैरे होते त्यांच्याकडे. त्यांचा रुबाब वगैरे म्हणतात, म्हणजे आज आम्ही नवीन पिढी जेव्हा ऐकतो की वसंतरावजी नाईक साहेब यांचा रुबाब हे खूप चांगला होता, व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं. एक नंबरच होता, त्याच्यासारखा भगवानही नव्हता. अच्छा, एक आपल्या बंजारा समाजात म्हणा किंवा आपल्या परिसरात देवतुल्य मानलं जातं असं. कोणताही समोर राहू दे, हो. असा प्रेमान बोले की गोष्ट सोडून. अच्छा, म्हणजे बोलण्याची एक त्यांच्याकडे कला होती. कला होती. नाही, स्वभावच त्याचा तसा होता. अच्छा, मोकळा होता. स्वभावच होता तसा. आणि अशा आणखी काही गोष्टी काही तुम्हाला आठवतं का, एखादा किस्सा की त्यांनी असं असं केलं होतं, काहीतरी विशेष असा किस्सा? काय नाही, त्याला म्हणजे त्याला शिकारीला नाद होता. शिकारीचा नाद होता तेव्हा. त्यावेळी शिकारीवर बंदी नव्हती ना, शिकार करायचे. खुल्लं होता. निशाणाही तसाच असेल मग त्यांचा. निशाणा एक नंबर. हो ना. आणि जास्तीत जास्त ओढ त्यांची पण शेतीकडे, शेतीची आवड. शेतीची आवड आम्हालाही सांगेल पण ती. अच्छा, काय म्हणायचे तुम्हाला? काही बोललेलं तुम्हाला, काही कधी काही सांगितलेलं असं काही आम्हाला काय आठवतं? सांगितलं, कष्ट करेल त्याची शेती, राबल त्याची शेती, हो मेहनत करा, पोट भरून का, हो. लेकरा बाळाला शाळेत टाका, शिक्षण शिकवा, हो. असं सांगत जायचं. पण तुम्हाला असं, तुम्ही आता म्हणता तुम्ही त्याच्याकडे कामाला होतात असं, तर तुम्हाला कधी वैयक्तिक असं ते बोललेत का काही? काही म्हणजे चांगल्या गोष्टी किंवा काही असं? चांगल्या गोष्टी असंच बोलायचे. चांगले काम करा बाबा, खा. हां हां. आणि काही अडचण आली तर मला सांगा असं. आज आठवतात का ते तुम्हाला? अरे आठवत नाही काय. अरे हातातला माणूस गेल्यावर काऊन नाही आठवणार हो. बरोबर. भाऊसाहेब नायकाचे तर तेलीचा शिरा भाजायला. कशाचा शिरा? त्या कांदा करत नाही का 5वी, हां 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 हां. त्याचा शिरा भाजत होते. हां हां. त्यावेळी फिरून सगळ्याला बंजारीत बोले, काही मराठीत बोले. अच्छा, चांगलं होतं. सगळ्या गावात फिरायचे असे. हो, मुख्यमंत्री झाल्यानंतर इथे येणं जाणं चालूच असेल. चालूच होतं ते. बरोबर. सुधाकररावजी नाईक साहेबांचं सुद्धा तसंच व्यक्तिमत्व. पण याच्यासारखा दाटीही नाही ते सुधाकर नाही. हं? नाईक साहेबासारखा दाटीही नाही. अच्छा अच्छा अच्छा. नाईक साहेब या गावले आला म्हणजे पाणी येच त्याला. त्या दिवशी पाणी यायचं, हे एक मी विशेषण ऐकलेलंच आहे की नाईक साहेब ज्या दिवशी गावात यायचे त्या दिवशी गावात पाऊस यायचा म्हणजे यायचा. असं एक चमत्कारिकच होतं समजा काहीतरी. हो ना. बरोबर. ही विहीर म्हणतात बाबासाहेब नाईक यांनी खोदलेली आहे. म्हणजेच माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचे मोठे बंधू यांनी ही विहीर खोदलेली आहे. म्हणून हे सगळे इतक्या आवडीने या विहिरीला पाहत होते. तर मित्रांनो, हे पहा, सगळं गाव भ्रमंती सुरू आहे आपलं. नाईक साहेबांचं हे गाव आहे आणि दामू आणि मी फिरतोय. आम्ही थकलोय प्रचंड आणि आपल्या मागे पहा कुठे तितके मुलं आले होते, ते सगळे गेलेत आता परत. ठीक आहे, तरी आपण गाव फिरू मस्त छानपैकी. पुढे भिंतीवर चालत जाणारी ही मांजर मला पाहून अशी स्तब्ध झाली, जणू की ही हल्ली तरीचा जीवच जाणार आहे. कसं वाटतंय दामू तुला? जुनी गाडी, त्याला काय काय गेअर वगैरे आहे की नाही? गेर आहे आणि सुरू आहे पण ही गाडी बहुतेक वापरत आहे असं. काहीच नाही नको. मागे काय किती सीटर आहेत? एकदम खूप जुनी गाडी आहे. सगळं चांगलं आहे त्याचं.
चालवायला किती भारी वाटणार नाही. रिस्पॉन्स चांगला. चल तर मित्रांनो हे पहा, इतकी जुनी गाडी आहे ना ही. अशा जुन्या वस्तू या गावात भरपूर आम्हाला भरपूरशा अशा पाहायला मिळाल्यात आणि घामाघूम झालो आहे चक्क, कारण आधीच आपण थकून आलेलो आहोत आणि तरी हे सगळं गाव एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून इकडे आलो. पहा असे वाडे आहेत तिकडे जुने. तर गावातलं एक मनमोहक असं दृश्य, गावातील बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या गावच्या आणि त्यांच्या काही आठवणी. ठीक आहे, चला. तर मित्रांनो आता आम्ही शोध घेतोय अशा लोकांचा या गावातील की जे आपले जे लाडके मुख्यमंत्री होते वसंतरावजी नाईक साहेब, सुधाकररावजी नाईक साहेब, तर त्यांच्या बाबतीत आपल्याला काहीतरी सांगू शकतील. आम्हाला ऐकायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा ऐकायचं. तर त्या अशा लोकांचा की जे जुने लोक होते, जे त्यांच्या कार्यकाळात होते, तर अशा लोकांचा आम्ही शोध घेतो. पाहूत आपल्याला मिळाले तर नक्कीच त्यांची विचारपूस करू आपण. चला. विचारपूस केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती आहेत जे आम्हाला नाईक साहेबांच्या कार्यकाळाबद्दल थोडीफार माहिती देऊ शकतील. तर आता आलो आहे आपण त्यांच्याचकडे. कोळीकरण गामचं हां ओतरे वाडर आता वेरोतो पूजधरणजेचं ऊ पूजधरण आता वेरोतो. सुरुवातीला त्यांनी बंजारा भाषेत म्हणजेच गोरबोलीत आमच्याशी संवाद साधला आणि मन मोकळं केलं. त्यानंतर आपल्या ऑडियन्सचा विचार करून आम्ही त्यांच्याशी मराठीत संवाद साधला. म्हणजे नाईक साहेबांनाच विरोध किती काय. हा वनच विरोध केले आम्ही कसे निदार बाबू जमीन आचीच हमारी अच्छा साठा आशे पाकचं आशे पाकचं. पण नाईक साहेब निर्णय बरोबर नाही हो काढला. करेक्ट निर्णय रोटा आम्ही ऊ काही करतो की जेनं जमीन शेनी हा वन 3 एकर देवाळो हा आणि जेनं जमीन 3 एकरचं वन 6 एकर देवाळो दुप्पटच दे. तार घरेम जर शिकाय छोरावी मॅट्रिक जरी हा वन नोकरीन लगाय वाळो. बरोबर. ये हानू म्हणजे किती होतो और चाले कोण दिन आपण ये पर गवली पर ध्यानच देर छोड़ दिनो कारण असे डंगर गवली हमारी. बरोबर. हामही विचार किदे की ओरो कारण हीच आहे. हा बरोबर. मी तो मराठी खूप वाचो गवली करता खूप प्रयत्न किदो पण और चालेच कोण चाले कोण दिन हो तमें 10 सावज जमीन हा. आणि दुप्पट तार 50 एकर वेत होतो ना 100 एकर देवळा होता मग दरा देवळा होत होतो ना. बरोबर. आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सुभाष पवार. सुभाष पवार आणि आजोबा वसंतरावजी नाईक साहेब, सुधाकररावजी नाईक साहेब यांचा कार्यकाळ तुम्ही पाहिलेला आहे आधीपासून. पाहिलेलं आहे. तर त्यांना आपण काही ते प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे नाईक साहेब जेव्हा होते, आता आम्हाला म्हणतात लोक की असे असे होते, असं व्यक्तिमत्व होतं, खूप प्रेमळ व्यक्तिमत्व होतं, खूप प्रेमळ होते त्यांची. गावात यायचे. तर मग ते नेमकं म्हणायचे काय असे, आता कामं त्यांनी काय केले हे तर जगविख्यात आहे, हो. पण ते नेमका तुमच्याशी कसे होते, गावातल्या लोकांशी कसे होते? गावातल्या लोकांशी फारच चांगले वागत होते ते गावात प्रत्येक माणसाशी बोलत होते. 10 वर्ष झाले तरी त्यांना ते ओळखून घेत होते त्या माणसाला. अच्छा, म्हणजे अमुक माणसाचा तुझं नाव आहे म्हणून. बरोबर. म्हणजे गावात आल्यानंतर किती वर्षानंतर आले तरी आणि ओळखून त्यांना घ्यायचे. जवळ घेत होते ते. अच्छा. आणि विषय वगैरे काय असायचे त्यांचे? विषय वगैरे म्हणजे हेच खेळायचे विषय, हम्म. आंब्यावर जे खेळलो ते विषय. अच्छा. लहानपणी जे खेळले ते. लहानपणी म्हणजे फार मोठे झाले होते त्यावेळी जे शिकत होते त्यावेळी. अच्छा, शिकत होते. बरोबर. ते यवतमाळला कुठं कुठं शिकत होते. हो. पुन्हा घरी ज्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचे हो हो तेव्हा हे सर्व विचारून पुन्हा खेळायचे ते. हो हो हो. बरोबर. त्यानं कबड्डी खेळलेली आहे, कुस्ती खेळलेली आहे. अच्छा आमच्या बंजारामध्ये चिलपाट म्हणून म्हणतात, अच्छा अच्छा. ते पण खेळलेले आहेत ते. चिलपाट चिलपाट. चिल हा. आणि या गावातूनच आता समजा एक जे लोक होते, काही समुदाय, हो. तर ते हे गाव सोडून म्हणजे नाईक साहेबांनी त्यांना यवतमाळ जवळ बसवलं. यवतमाळजवळ. त्या मागचं कारण काय नेमकं? नाही इथं म्हणजे खरं म्हणजे एक म्हणजे मी आहो समजा. आता माझे 2 मुलं झाले हम्म. आणि 2 नंतर त्याचे झाले 6. हो हो.
तर व्याप वाढला की नाही, हो बरोबर. म्हणजे शेती कमी आणि हो आपलं म्हणजे त्याच्यावर पाळले जाणारे लोक जाणार जास्त नाही, असं जास्त हो. झाले आता. उदरनिर्वाह जास्त हा, व्यवस्थित म्हणून व्हायचा त्यांनी नाही. मग हे शेती इथंच दिली. हम्म. नाईक साहेबांना बोलून अच्छा ते त्या हेटी या गावाला गेले, तिवसा हेटी तिथं. अच्छा. हो बरे आहेत तिथं लोक ते. हो तिकडे छान गाव आहे ते, समृद्ध आहे एकदम, असं निसर्गरम्य ठिकाण आहे आहे. आणि खूप छान गाव आहे. जमीन बी चांगली आहे ते. हो. आणि आजही तुम्हाला एखादा कुठला असा किस्सा आठवतो का की तुमच्यासोबत बोलले असतील नाईक साहेब? नाही, मी त्यावेळेस हां. मनोहर भाऊ बिमार झाले होते अच्छा. आणि भाऊला नागपूरला भरती करण्यात आलं. अच्छा. त्यावेळेस मी सोबत गेलो होतो. फार जवळून माझ्याशी बोलले ते. हां हां. मला बसून असं, हां. जेवण झालं का, अच्छा अच्छा. काय शिक्षण काय तुझं, अच्छा. त्यावेळेस मला जवळून बोलले ते. आणि त्यांच्याच याच्यामध्ये आम्ही राहिलो तिथं. बरोबर. सानिध्यात त्यांच्या राहायला मिळालं. विश्रामगृहामध्ये. अच्छा. हा. बरोबर. इंग्लिशमध्ये रेस्ट हाऊसमध्ये. हो रेस्ट हाऊस मध्ये विश्रामगृहात तुम्ही तिथे राहिले. हो. म्हणजे एकंदरीत तुम्ही त्यांचा ते काळ पाहिला, त्यांना काळ पाहिलेला जवळून आहे. पाहिलं काय. आणि त्यांच्या काळात तुमचं गाव आणि आत्ताचं गाव हो. याला तुम्ही म्हणजे काय म्हणाल, किती समृद्ध आहे किंवा की त्यांच्या काळात समृद्ध होतं जास्त? त्या काळात समृद्ध होता, हो. पण आता तेवढं काही नाही. अच्छा. म्हणजे कारण काय की आता की आधुनिक स्वतःच्या मजुरीवर, स्वतःच्या याच्यावर सर्व जगत आहो आम्ही, बस. अच्छा. चालेल. पण नाईक साहेबांची आठवण तुम्हाला क्षणाक्षणाला येत असणार. क्षणाक्षणाला येते. कधी काही कार्यक्रम असला तर त्यांची आठवण तुम्हाला येतच असणार. फार व्यक्तिमत्व चांगला होता त्याचं. बरोबर. ते त्यांना हे नव्हतं की हा गरीब आहे किंवा हा श्रीमंत आहे, हा बौद्ध आहे किंवा आदिवासी आहे. सर्व लोकांना बोलत होता तो. आदिवासीला जास्तीत जास्त बोलत होता इथं. अच्छा. कारण त्याच्यासोबत फार खेळलेले आहेत ते. अच्छा. त्या लोकांसोबत जास्त खेळ. कारण शाळेसमोर ते आता जिथं ग्राउंड आहे ना, हो. तिथं शाळा आणि तिथं सर्व आदिवासी पलीकडूनच आहे हो. आणि तिथंच खेळायचे ते. बरोबर. म्हणजे एकंदरीत या गावात म्हणजे कसं आपण म्हणतो ना की आता आधुनिकता वाढली, सगळ्या गोष्टी पोहोचायला लागल्या, सहज उपलब्ध होतात. हो. मोबाईल झालं, सगळ्या गोष्टी झालं, तर त्यानुसार तो काळ चांगला होता की हा काळ चांगला आहे या गावासाठी? या गावासाठी आम्हाला वाटतं की तो काळ चांगला होता. बरोबर. जुनाच काळ, जुनाच काळ, नाईक साहेबांचाच काळ. त्यावेळचा काळ. बरोबर. पण त्या काळामध्ये काही लोकांना प्रोत्साहन दिलं नाही त्यांना, म्हणून या गावाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. बरोबर. त्यात दुसऱ्या सहकार्य केलं नाही असं. हा, बरोबर नाही. तर पुन्हा अजून हे व्हायचं. नाही हे सत्य परिस्थिती आहे ना, त्या काळची गोष्ट आहे ही. हो. त्यांना सहकार्य मिळालं नाही, अशा बऱ्याच नेत्यांना, बऱ्याच लोकांना सहकार्य मिळत नाही. त्यांच्या गावातील लोकांकडून, त्यांच्या मतदारसंघातून असं मिळत नाही सहकार्य. त्याच्यामुळं तिथे विकास कुठेतरी रखडतो, कुठे नेत्यावर अविश्वास दाखवला जातो, कुठेतरी नेता जनतेवर अविश्वास दाखवतो की हे तिथे करायला नको असं तसं. तर या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यावेळेस त्यांचं जर ऐकलं असतं आम्ही हो की हे गाव तुम्ही सोडा म्हणून सोडलं असतं, हो तर त्यावेळेस शिक्षण ज्याचं झालंय त्या प्रत्येक घरातले एका मुलाचं जर शिक्षण झालं असेल तर त्याला नोकरी लावायची. अच्छा. असं त्यांनी वचन दिलं होतं, वचन दिलं होतं त्यांनी की हे गाव सोडा तुम्ही. नाहीच. अच्छा. त्यांना 3 एकर शेती द्यायची. म्हणजे हे गाव सोडा तुम्ही फक्त. हा, हे गाव सोडा आणि इथं आपण एक धरण बांधायचं आहे. अच्छा. या गावाच्या ठिकाणी धरण होतं होणार, या जे गावात. पुसधरण होतं ते या ठिकाणी होतं होणार. त्यावेळेस. अच्छा. हा. असं आहे. पण इथल्या लोकांनी नकार दिला असं. नकार दिला. त्याच्यामुळे मग हे गाव इथेच राहिलं आणि धरण तिकडे झालं मग. बरोबर. चहा किती काय वेळ? नाही, त्यांचा जो विषय आहे तर हा खूप मोठा विषय आहे, व्यापक असा विषय आहे. फक्त एक गोष्ट अशी की रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. जशा तुमच्या मिशा आहेत एकदम रुबाबदार दिसत आहेत तुमच्या मिशा सुद्धा, आणि तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा फार रुबाबदार वाटलं आम्हाला. तर तुम्ही जी माहिती दिली त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि ते असंच सहकार्य त्यावेळी नाईक साहेबाला लाभलं असतं जसं तुम्ही आम्हाला केलं तर कदाचित आज हे गाव कुठे गेलं असतं. राहत होतं. चला, खरी गोष्ट आहे. धन्यवाद. चला. आजोबांशी संवाद साधून माझी जिज्ञासा कशी पूर्णत्वास गेल्यासारखी झाली. आजोबांनी दिलेली माहिती ही फार महत्त्वपूर्ण होती. त्या काळी घडलेल्या घटना आणि नाईक साहेबांची त्यांना येणारी आठवण ही त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि त्यांच्या डोळ्यातून दिसत होती. चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. आजपुरता एवढंच.
आपले ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये.